दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। दोन आठवड्यांनंतर नाशिकमध्ये पावसाचं आगमन झालं। बाजारपेठांमध्ये दुकानांमध्ये पाणी साचल्यानं व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। इथल्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रकाश धुर्वे यांनी। दोन आठवड्यानंतर आज नाशिकमध्ये पावसाचं आगमन झालेलं आहे। आता मी बाजारपेठांमध्ये आहे। खरं तर राखी पौर्णिमेनिमित्त बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी होती, पण मात्र 2 तासाच्या या पावसामुळे आपण आता इथली परिस्थिती आपण दाखवतोय। हे खरं तर मुख्य चौक आहे सराफ बाजार। या ठिकाणी कंपनी सराफ बाजार आहे, MG रोड आहे, कुमार पॉईंट आहे। या ठिकाणी वाहतुकीची रहदारी मोठ्या प्रमाणात असते, ग्राहक मोठ्या प्रमाणात येत असतात आणि ही परिस्थिती आता तुम्ही इथे या ठिकाणी पावसाची बघू शकता। नेमकं आपल्याबरोबर आता काही व्यापारी आहेत। 2 तास पाऊस होता, त्यामुळे ते आता आपल्याशी संवाद साधतात। काय सांगाल एकत्रित परिस्थितीच आहे? पाऊस एवढं पाणी का साचले? शेतीच्या वतीने फार उंच झालेलं आहे आणि आले कायम स्वरूपी होतात, वेळेवर होत नाही आणि दुकानामध्ये पाणी जातं। आमच्या मालाचं नुकसान होतं, दरम्यान आम्हाला स्वतः उचलावं लागतं। त्याचे ढापे आम्हाला स्वतः उचलावं लागतात। कोणी येते आम्हाला मदतीचे काय सांगाल तुम्ही व्यापारी आहात तिथे काय सांगाल? ते नेहमीचा प्रॉब्लेम झाला आहे। नेहमी म्हणजे आता सुद्धा पाऊस आला तर लगेच पाणी होतात आणि गाड्या वाहून जातात। जे लोक व्यापारी खरेदी करायला येतात त्याचं नुकसान होतं। कोणीतरी सायकल सोडला काढून आपल्याकडे नष्ट करून टाकावं। काय सांगाल काय स्मार्ट सिटीचं काम आहे, पण स्मार्ट सिटी 0 त्याचं आउटपुट दिसतं। पाणी तुटतं, व्यापारी लोकांना त्यांना व्यापारी लोक तसंच जागा कमी केलेली ती, त्याच्यामुळे पाणी साचून जातं। प्रशासन याच्यावर नेहमी काय उपाय केला पाहिजे? स्मार्ट सिटीचं काम थांबवलं पाहिजे किंवा अजून त्यांनी पाणी कसं पुन्हा नीट काळजी घ्यायची पाहिजे खरं तर व्यापाऱ्यांमध्ये स्मार्ट सिटीच्या कामाबद्दल कुठेतरी नाराजगी दिसून आली। जर अर्ध्या तासाच्या या पावसामुळे जर अशी परिस्थिती होऊ शकते, तर जर 24 तास जर पाऊस जर सुरू असला तर पुण्यासारखी ही परिस्थिती नको, असं देखील काही व्यापाऱ्यांची संवाद साधल्यानंतर त्यांच्याकडून ही गोष्ट जाणून घेतली आहे। दक्ष पोलीस न्यूजसाठी प्रकाश धुर्वे, नाशिक।